मनोज जरांगे पाटील यांनी भाजप आमदारांवर हल्लाबोल केलाय। भाजपचे आमदार मराठ्यांचं खाऊन विरोधात बोलतात असं जरांगे पाटील यांनी म्हटलंय। फडणवीसांनी ट्रॅप रचण्यापेक्षा गरीब मराठ्यांच्या घरी जावं, मी सुरुवात करत नाही, माझ्या नादी लागलं तरच बोलतो असं जरांगेंनी म्हटलंय। आरक्षण दिलं नाही तर विधानसभेत 113 आमदार पाडणार असं जरांगे पाटलांनी म्हटलंय। 288 मतदारसंघात काय होईल, सुट्टी देणार नाही असं देखील जरांगे पाटील यांनी म्हटलं। माझ्या विरोधात तर रोज एक आमदार उठायला लागलाय। रोज देवेंद्र फडणवीसांनी ट्रॅप रचलाय। दरवेळेस एक बदलितो, नांगराला बैल बदलेल्यासारखा। 4 दिवसाला नवीन बैल आणतो, पण त्याला शिंगाडच नाही तर होंडच आहे। मी शिंगाडावले टिकून देणार तर होंडेन फिंडे कवा टिकून देणार आहे। माझ्या विरोधात तर रोज एक आमदार उठायला लागलाय। रोज ज्या ज्या आमदारांनी माझ्या मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात आले त्यांचा कार्यक्रम होणार म्हणजे होणार। मग तो कोणी असू द्या, मराठा आरक्षणाच्या विरोधात आला की गेला, त्याला सुट्टी नाही। माग लोकसभेला आपण एकदा हिसकादा केलाय। मराठा आरक्षणाच्या विरोधात गेला, त्याचा कार्यक्रम खलास झालाच म्हणून समजायचा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।